न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शेतवस्तीवर घरफोड्या आणि जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद। 1,95,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई। दिनांक 15 मे रोजी फिर्यादी एकनाथ जगन्नाथ वाघ वय 52 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार शिंगी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस स्टेशन गंगापूर येथे तक्रार दिली की 14 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण करून घरासमोरील पटांगणात आणि दोन्ही मुली घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या। दिनांक 15 मे रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास मी उठलो आणि घराकडे पाहिले असता घरास लावलेले कुलूप तोडून दरवाजा उघडा दिसला। तेव्हा मी उठून जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले। तेव्हा घरात जाऊन कपाटाकडे पाहिले असता कपाटे उघडे दिसले। तेव्हा कपाटात ठेवलेले दागिने पाहिले असता 40,000 रुपये किमतीचे कानातील झुमक्याचे जोड, वजन अंदाजे 8 ग्रॅम, 20,000 रुपये किमतीचे कानातील सोन्याचे वेल, वजन अंदाजे 4 ग्रॅम, 10,000 किमतीचे सोन्याची नथ, त्यापैकी 1 ग्राम वजनाची आणि 2 नथ अर्धा ग्राम वजनाची एकूण 2 ग्राम, 15,000 किमतीचे लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या 5 बाळ्या, त्यात अर्धा ग्रामच्या 4 बाळ्या आणि 1 ग्रॅमची असे एकूण 3 ग्रॅमचे असे एकूण 85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली। या मजकुरावरून पोलीस ठाणे गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच दिनांक 9 मे रोजी फिर्यादी बाबासाहेब गंगाधर काळे वय 42 वर्ष, राहणार भगूर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस स्टेशन विरगाव येथे तक्रार दिली की त्यांचे आईवडील बाहेर ओट्यावर झोपले असताना अज्ञात आरोपीने आईच्या कानातील टॉप्स 3 ग्रॅम, वेल 4 ग्रॅम असे एकूण 70,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने कानातून ओढून नेले आणि दागिने ओढताना आईच्या कानाला जखम झाली वगैरेच्या मजकुरावर पोलीस ठाणे विरगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, स्थानिक गुन्हे शाखा पथक हे गुन्हा दाखल झाल्यापासून सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास करीत होते। समांतर तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली की सदरचे दोन्ही गुन्हे हे कार्तिक निजाम काळे, बबन निजाम काळे, दोन्ही राहणार नरहरी, रांजणगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी केले असल्याबाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती पडताळणी करून संशयित आरोपीचा शोध घेतला असता माहिती मिळाली की सदर आरोपी कार्तिक निजाम काळे हा गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विकण्यासाठी गंगापूर येथे येत आहे। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी गंगापूर ते वैजापूर जाणाऱ्या रोडवरील पुलालगत वॉटर फिल्टर जाकमातावाडी रोडवर दिनांक 4 जून रोजी 11:45 सापळा लावून थांबले असता मोटरसायकलवर आरोपी येताच त्यांना शिताफीने पकडून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कार्तिक निजाम काळे वय 35 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार नरहरी, रांजणगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार बबन निजाम काळे, राहणार नरहरी, रांजणगाव, तालुका गंगापूर याच्यासह मोटरसायकलवर जाऊन केला असल्याची कबुली देऊन त्या घरातील पेटीतील ठेवलेले कानातील बाळ्या, वेल, नथ, झुंबर असे चोरून नेले असल्याची कबुली दिली। त्यावरून सदर आरोपीची अंगजळती घेतली असता त्याच्या ताब्यातून कानातील सोन्याचे वेल, 3 सोन्याचे नथ, लहान मुलांचे कानातील सोन्याच्या 5 बाळ्या असे एकूण 1,35,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हा करतेवेळी आरोपीने वापरलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल स्प्लेंडर असा एकूण 1,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदर आरोपीस मुद्देमालासह पोलीस स्टेशन गंगापूर येथे हजर केले असून पुढील अधिक तपास पोलीस स्टेशन गंगापूर आणि विरगाव पोलीस हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, कासिम शेख, सचिन राठोड, सुनील गोरे, पोलीस अंमलदार बलबीर सिंग बहुरे, शिवाजी मगर तसेच सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक मेघा माळी, योगेश तरमळे, जीवन घोलप यांनी केली आहे। न्यूज सुपर वनसाठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।